तुमच्या दोघांची ना दृष्ट काढली पाहिजे. इतक्या कमी दिवसात तुम्ही काय काय करताय हॉटेलसाठी? तुला दृष्टच काढायची असेल ना तर त्या कुरिअरवाल्याची दृष्ट काढ, ज्याने एक्झॅक्टली करेक्ट टाइमावरती आमच्यापर्यंत कुरिअर पोहोचवलं. कुरिअर डिलिव्हरी, फ्री होम डिलिव्हरी. फास्ट आहे एकदम. ओ फास्ट आहे तुमचा. उपवास आहे यांचा. मग काय आणू? साबुदाणा वडा, उपवासाची मिसळ आहे. काय आणू बोला? वायफाय फास्ट आहे, जबरदस्त फास्ट आहे, सॉलिड सॉलिड. आता बस, आता अजून पिक्चर नाही बघू शकत मी. तुम्हीच म्हणालात ना तुमचे फ्रेंड्स येणार आहेत, मग ते कुठे आहेत? अहो ते फुकट आहेत, त्यांना काही कामधंदे नाहीयेत, पण मला निघावं लागेल, मला काम आहेत. अच्छा ते फुकट आहेत, तुम्हाला खूप काम आहे. आनंद झाला ऐकून. मला सांगा माझं सिक्रेट साहित्य. उभी चिरलेली हिरवी मिरची, आडवी चिरलेली लाल मिरची, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि त्यासोबत 1 डझन अंडी. अंडी? यस अंडा. दीदी को मिर्ची लगी क्या? अरे मिरची नाही भाई, पाप लागलं पाप. म्हणजे? आपली दीदी प्युअर व्हेज आहे. दीदी ऐक ना, आय एम सॉरी. काय चाललंय आपल्या घरात, आपल्या हॉटेलमध्ये बाई? आधी अंड, नंतर गाय. बाई काय काय बाई, हे काय हॉटेल आहे का राणीची बाई? कळतच नाही बाई. पण बाई तुला सांगू का, मला असं वाटतं की अंड सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. अंड बेस्ट नाश्ता आहे. बघ ना बाई, एकतर त्याच्यात प्रोटीन वगैरे असतात, भारीच असतं शरीरासाठी, आणि तो नाश्ता खिशात मावतो. म्हणजे भाई अंड आपण खिशात घेऊन फिरू शकतो. जगात असा कुठला नाश्ता आहे जो आपण खिशात घेऊन फिरू शकतो, ते सुद्धा विथ कवर. म्हणजे बाई बघ, उकडलेलं अंड घेऊन जायचं, खिशात ठेवायचं, आणि भूक लागली की ते सोलून खायचं. म्हणजे खराब पण होत नाही बाई, आणि खायला पण टेस्टी. अंड्याचे बाई, आणि जर घरी असला तर कितीतरी वेगवेगळे पदार्थ होऊ शकतात, आणि ते सुद्धा टेस्टी. म्हणजे काय फरकच पडत नाही, कोणीही करा, चुकूच शकत नाही. कारण अंड भारी असतं. अंडा होता जबरदस्त. भाई अंड्याबद्दल खूप बोललो, आता भूकच लागली, मी खाऊन घेतो. ऑर्डर व्हेज का नॉन व्हेज? गोल! क्या बात है बंड्या! आज रात को भाई तेरे को पार्टी अपने तरफ से. हा भाई कुठे आहेस? ए भाई कुठे आहे तू? भाई आपल्या बंड्याने गोल केलाय भाई. नरे बरकात आलोय आपण खेळायला फुटबॉल. येतं काय तुम्ही खेळायला? ए भाई तुला मेसेज वगैरे करायला टाइम आहे, आधी फोन उचलायला टाइम नाही. आता ऐक तू, नाहीतर त्या नरे पार्क मध्ये येऊन ना तुझा फोन तुझ्या बेस्ट बनायचंय आपल्याला. होम डिलिव्हरीमुळे आपण लोकांपर्यंत पोहोचलोय, पण लोकांनी आपल्यापर्यंत पोहोचायला हवंय. आता काय करता येईल? सोचना पडेगा. आनंदी सगळे विचार करताय, हो ना? तू एकटीच खातेस. सॉरी. नाही खा तू, पण विचार सुद्धा कर. मी काय करू शकते? म्हणजे अगं काय करता येईल याचा विचार कर ना. खरं सांगू का, मला नाही यातलं काही कळत नाही. म्हणजे मी काय करू शकते ना गर्दी वाढवण्यासाठी? काहीतरी सुचव. मी देवाला नवस बोलू शकते की बाबा रे, आमच्या हॉटेलमध्ये गर्दी वाढू दे. एकदा गर्दी वाढली ना की मग मी 12 ब्राह्मणांना जेवण जेवू घालेन. हा, एक सेकंद.
काय बोललीस तू? काय 12 ब्राह्मण कमी आहेत का? 12चं 21 करू का? नाही नाही त्याच्या आधी 9. अच्छा 9 साकडं. एक सेकंड. 9 केल्याने इच्छा पूर्ण होतात? हो म्हणजे मनात श्रद्धा असेल तर होतं. नाईस. आय थिंक मला सुचलंय. साहेबा आय नीड यू. मला तुझी गरज आहे. चल ताबडतोब चल. थांब ना, खाऊ आणि मग जाऊ. चल साहेबा कम ऑन, मूव फास्ट. आपल्याकडे वेळ नाहीये. मूव फास्ट. अरे काय वेळ नाहीये. तू एक काय आहे? ते किती दिसतात तुला? हा? काय? 2. हा एवढेच पाय आहेत ना आपल्याकडे? हा एवढेच पाय आहेत ना? काय डायनोसॉर सारखे 12 पाय आहेत का घोड्यासारखे 4 पाय आहेत? हे साहेबा फिजिकली घोडा नाही होऊ शकत तर मेंटली घोडा. यू नो अपने दिमाग के घोडे दौड़ा. भाई तुझे घोडे जे आहेत ना ते कुठे पळतायत ते मला सांगशील का जरा? विचारांचे घोडे. साहेबा कामधेनू इच्छा पूर्ण कर. बरोबर आहे. विशिंग वेल मध्ये पैसे टाकले की इच्छा पूर्ण होतात. राईट. तुटता तारा, बर्थडे कॅन्डल्स, पापडीचा केस, हा सगळ्या इच्छांचा आहे बेस. या सगळ्या गोष्टी केल्या की आपल्या इच्छा पूर्ण होतात. बरोबर? हो. बस करून काय होणार आहे? इट्स ऑल फेक. असं काही नसतं. तुझ्यासाठी नसेल पण माझ्यासाठी. बोलतेस तू. आहे तर कुठे? दिसत का नाहीये? हे बघ माझा सायन्सवर विश्वास आहे. हे बघ सगळं माणसाचा जन्म झाला, मग त्याने शोध लावला आणि मग जन्माला काय आलं? सायन्स. पण सायन्सच्या आधी काय होतं? माणूस. अगं पण हे सगळं कोणी बनवलंय? त्याच्या मागे कोणीतरी असेलच ना, कुठली तरी शक्ती असेलच ना. शक्ती म्हणजे सायन्स. तुम जानते हो ना अपनी अम्मा को, अगर उन्हें पता चल गया ना तो वो बवाल मचा देंगी. कुछ नहीं होगा बाबूजी, बल्कि हम तो कहते हैं उन्हें पता भी नहीं चलेगा. चलिए 11 दिन के बाद उन्हें पता चल गया तो भी जैसा बदलाव आ रहा है ना अम्मा में, हमें ऐसा नहीं लगता कि उन्हें बुरा लगेगा. तुम कुछ भी कहो, हमें इसमें जोखिम दिखता है. किस जोखिम की बात कर रहे हैं आप? प्रत्येक महिन्याला समजा 1-2 तोळे खरेदी केलं असेल तर आजवरचा हिशोब केला असं बघ ना, एवढं होणार. आताच्या बाजारभावाप्रमाणे 50 ते 52 लाख रुपये किंमत आहे त्याची. माझा आणि शनायाचा काही संबंध नाही. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. आणि चिठ्ठी कसली पाठवल्या रे? अरे येड्या, अरे हे जेवण अंजलीबाईंनीच पाठवले. अरे काय लिहिली ती वाच की चिठ्ठीत. सावकाश जेवा आणि भरपूर जेवा. ते एवढं चिठ्ठीत कसं लिहायचं? फोन करून सांगायचं की. आता इथून पुढे मी तुम्हाला अशा चिठ्ठ्या पाठवणार. गृहपाठ समजा तुमचा. मी बी त्याचं उत्तर तुम्हाला चिठ्ठीतच देणार, म्हणजे माझं बी लिहून होईल ना. व जेडे, आपल्या घरात काय चाललंय काय? काय नाही. लग्नाचं काय चाललंय का? कुणाच्या? अगं ते विचारतोय. आपल्या लग्नाचं तर काय चाललं नाही ना. आपल्या म्हणजे? आपल्या म्हणजे आपल्या दोघांच्या. मला एका फ्रेंडकडून असं कळलं की म्हणजे कळलं की ही मला लाईक करते म्हणून. असं तर मग नंतर तुम्हाला तुमच्या मित्राकडून कळलं? हा खरं म्हणजे मीच सांगितलेलं असं त्याच्या कानावर जाऊ दे. तो एक हिंदी चित्रपट होता बघा, जेल में पिस्तौल आ चुका है.